युद्धात कुठे किती मृत्यू झाले त्यावर एक नजर टाकूयात। इराणमध्ये 1230, लेबनॉनमध्ये 77, इस्रायलमध्ये 11 तर अमेरिकेचे 6 जवान लष्करी अधिकारी यांचा मृत्यू झाला। कुवेतमध्ये 4, बहरीनमध्ये 1, ओमानमध्ये एकाचा मृत्यू झालाय। इराण अमेरिका युद्ध एका अर्थानं भारताच्या किनाऱ्यावर येऊन ठेपलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण भारतातून परतणाऱ्या एका युद्धनौकेवर अमेरिकेनं हल्ला केला, ज्यामध्ये ही युद्धनौका पूर्णपणे बुडाली आहे। पाहूयात। बुधवारी इराणची युद्धनौका भारताच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाली। इराणचे 80 सैनिक मृत्युमुखी पडले, 32 जणांना वाचवलंय। भारताच्या आमंत्रणावरून इराणचे सैनिक भारतात आले। भारतीय नौदलाच्या मिलन 2026 कार्यक्रमात इराणचा सहभाग। 18 देशांच्या युद्धनौका, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या कार्यक्रमात सहभागी। आयरिस डेना या इराणच्या सगळ्यात आधुनिक युद्धनौकेचा यामध्ये समावेश होता। 16 फेब्रुवारीला आयरिस डेना विशाखापट्टणम मध्ये दाखल झाली। मिलन 2026 मधल्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला। पंचवीस फेब्रुवारीला मिलन 2026 ची सांगता झाली। परतीच्या प्रवासादरम्यान 4 मार्चला युद्धनौका हिंदी महासागराच्या आंतरराष्ट्रीय हद्दीत पोहोचली। अमेरिकन पाणबुडीतून आयरिस डेनावर हल्ला करण्यात आला। 130 नौसैनिकांपैकी 80 जण मृत्युमुखी पडले। श्रीलंकन नौदलानं 32 जणांना वाचवलं। इराणच्या युद्धनौकेला शांत मृत्यू दिला असं अमेरिकेचं म्हणणं आहे। भारतीय नौदलाची पाहुणी असलेली आमची युद्धनौका बुडाली असं इराणचं म्हणणं आहे। या संपूर्ण घटनेवर भारताची मात्र अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये।